उज्ज्वल आपण नाव पाठवलं पाहिजे तुला तिसरी मॅच आहे अभिवर कापलीन सबन हर्ष रागावून बोलला अभि आता काय खरं नाही करा काय पुढील जाऊन चांगल्यावर केला 3 विकेट काढून दिलतं ना चांगलं. चला मॅच लावतोय सुरुवात. बस्ट ऑफ लक बोट टीम त्रिमूर्ती पेनन आणि सरवली बस संघ या दोन संघामध्ये ही लढत असेल. या मॅच मध्ये जिंकणारा संघ वाडी बस संघासोबत 2 हात करेल. च्या दिवसातला तो शेवटचा मॅच असेल. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. अजून एक मॅच आहे त्यासाठी थोडस सहकार्य करा. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम मॅच लावतो सुरुवात. उज्ज्वल गोलंदाज मार्कवर समोर कुणाल. पहिला बॉल अगदी लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू पंच दर्शवतायत. व्हाईट बॉलचा इशारा. धाव फलकावर एक धाव इथून ऍड केली जाईल अवांतरच्या स्वरूपात. कुणाल एक हार्ड फलंदाज आपण पाहत आहेत. उज्ज्वल एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहत आहेत. धाव फलकावर धावा एक सिंगल अवांतरच्या स्वरूपात. पुढील बॉल कार्पेटला रोल करत चेंडू निघून जाईल. आतिशकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदा मिळेल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 2 या अंकावर. बिग फाईट लढत या दोन संघामध्ये असेल. त्रिमूर्ती पेणन संघ आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत सरावली बस संघ. या दोन संघामध्ये काटेकी टक्कर. अंतिम सामन्यामधला कुठला संघ जाईल मॅच कडे नजर असलेला त्या वाढीव बस संघाच्या आपल्या सामन्यात कुठला संघ असेल. फुलका दाबात 2-1 चेंडूच्या अगदी समाप्ती अखेर. नो बॉलचा इशारा पंच दर्शवतात. भीमर चेंडू 1+1 2 धाबा ऍड केल्या जातील. फलकर धाबा आहे 4. फ्री हिटचा आता बॉल असेल. येथून संधी असेल कुणालकडे. फ्री हिटचा बॉल. फलकर धाबा 4. इथून पाठलाग केला जातो. एकदा मैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 5 या अंकावर. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. धावफलका दाबात 5. पहिलं षटक सध्या मार्गस्थ उज्ज्वला गोलंदाज आपण पाहत आहेत. व्हाईट बॉल पंच दोन्ही समांतर करतायत. धावफलक पुढे जाईल 6 या अंकावर. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. या ओव्हर्स मध्ये अवांतर धावा आल्यात. 2 व्हाईट बॉल 1 नो बॉल. 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. इथे फटका फसला गेलाय. विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. पहिला धक्का लागतोय. विकासला परतावा लागेल गॉल. पाहायला मिळाली होती. फलकर धावा आहेत 6. पहिला धक्का लागलाय. पुढील बॉल धावफलका धावा 6. एक गडी बाद. व्हाईट बॉल पंच दर्शवतात. या ओव्हर मध्ये हा तिसरा व्हाईट बॉल. एकूण 4 अवांतर धावा आल्यात. 1 नो बॉल आला होता. धावफलकार धावा आहेत 7.
म्हणजे बॅटच्या स्वरूपात पाहिलं तर 3 धावा आल्यात आणि 4 अवांतर धावा इथून खर्च केल्या गेल्यात. डॉट बॉल येतोय. 4 बॉल आतापर्यंत हाताळल्या गेल्यात. 4 मध्ये अगदी 4 अवांतर धावा खर्च केल्या गेल्यात. 3 बॅटच्या स्वरूपात 7 धावा धावफलकावर. उमेश हार्डिटर फलंदाज आपण पाहतायत. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षण तिथे आहे. राकेश चांगलं क्षेत्ररक्षण होईल, एकदा मिळेल, एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 8 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू आपण पाहतायत. षटक क्रमांक पहिला. आतापर्यंत 9 चेंडू डिलिव्हर केले गेल्यात. शेवटचा बॉल असेल. फलका धाबा आहेत 8. एक गडी बाद. शेवटचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसा होतोय. थोडासा फंबल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा परिपूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहे 10. एक गडी बाद. टेन रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक विकेटचं पतन झालंय. धावफलकार धाबा आहेत 10. पुढील बॉल धावफलकार धाबा आहेत 10. तेजस कुलने मार्कवर समोर. उमेश पुढे जाऊन स्लॅश केला गेला. एकदा मैल तिथे निलेश होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर. 11 धावा धावफलकर आहेत. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कुणाल एका बाजूने आपण पाहताय, दुसऱ्या बाजूने उमेश ही जोडी. पुढील बॉल धावफलकार धाबा आहेत 11. आडवा बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न केला. एकदा मैल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एकदा 2 डाव मिळतील. या दोघांनी स्कोर कार्ड 13 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. थर्टीन रन. चला असगरजी अली आपण इथे या. मा इलेक्ट्रिकलचे आपण प्रोप्रायटर. चला असगरजी आपण या. आणि येशू डिमेलो आपलंही स्वागत असेल. येशू आपण या. आपलं हार्दिक स्वागत. षटकार येतोय 6 धावांकरिता. पण या सर्प मित्राचे सदस्य. त्यानंतर असगरजी अली आपण यायचं आहे. आपले हार्दिक स्वागत. फलकार धाबा आहेत 19. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल इन टू द गॅप मध्ये. 1 बाउन्सी माळशपा चौकारांकरिता.
धावफलका धावा 23 रन. मन्या उतरल 23 धावा धावफलकावर. मन्या उतरल. हो हो, यावेळेस चेंडूने अगदी वळण प्राप्त केलं गेलं. चेंडू निघून जात आहे पहिल्या क्षेत्रामध्ये. एकच दोन 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 तो तिसरा तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होतोय. 3 झाल्या. इथून 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पंच आपण पाहतो थर्ड अंपायर रेफरल केलं गेलंय. सॉफ्ट डिसिजन मात्र नॉट आउट. परंतु आपण पाहूया इथून काय असेल. चिनू ए डिमिलो ये ए शो अरे चाय पियाला ये. सागर अली फॅन. सागर अली फॅन आहे तो. अरे किती आहे नॉट आउट आहे. हा अरे 17 वेळा तुम्हाला अनाउन्समेंट करायला लागते आम्हाला. हो बरोबर. हे याचा सत्कार करून घ्या. मी नाही मी रिझाईन दिले का अरे हे बघ रे हे सर बघा ऑर्डर घ्या बघा. मॅच बघितली का? अरे आम्ही बोलले 11 मॅच बंद केली आम्ही. तिकडे जा ना मग. मी पण बंद केली. रोहन रोहन आउट आहे का बघ जरा. आउट आहे का समजतो का डाऊटफुल काय. जाऊ दे तुला अंपायर डिसिजन असेल ते आपण हे करू. आला आला अंपायर बघू दे. फायनल डिसिजन थांब ना सॉरी माहिती आहे रे मॅच नाही मला आवडत नाही लगेच बोलते. मने ऑन फायर पहिला 6 102 मारायचे. 102 मारायचे. हातात दिसला मला. तो या साईडला उतरलाय तो राकेश. इकडे मुवमेंट वाटते पण जाऊ दे ना ऑनफील्ड अंपायर आहे ना. चला ऑनफील्ड अंपायरचा डिसिजन असेल तोच असेल कारण अगदी स्पष्ट दिसत नाहीये. पंच अगदी मध्ये होते. 3 रन परिपूर्ण झाल्यात आणि तिहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 26 या अंकावर. 26 धावा धावफलकावर. अजून एक चेंडू असेल. स्कोर कार्ड 26. शेवटचा बॉल. स्कोर कार्ड धावा 26. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एकदा मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 2 धाबा अगदी परिपूर्ण होतात आणि दुहेरीच्या मदतीनं 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 28. एक गडी बाद. दोन षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 28. अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष असेल. निलेश आलाय गोलंदाज मार्कवर. शेवटचा षटक असेल. धावफलका धावा 28. अंतिम षटक. निलेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय.
फुल टॉस बॉलला उडवलाय. चेंडू सरळ निघून जाईल. 6 धावां करिता षटकार. जाऊन पोहोचला 34 34 या अंकावर. 5 चेंडू आहेत. शेवटचे 5 चेंडू असतील. धावफलकर धावा आहेत आपण पाहतात. 34 34 या अंकावर. पुढील बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा मैल दुसरीचा प्रयत्न इथून फर्स्ट गत झालाय आणि धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. अति काही संकटात नाही. गॉन. थर्टी 35 या अंकावर शेवटचे 4 चेंडू असतील. अंतिम 4 चेंडू असतील. धावफलका धावा 35 35 धावा धावफलकावर. अनिल आलाय नवीन फलंदाज. शेवटचे 4 बॉल असतील. धावफलका धावा 35 35. पुढील बॉल. हो हो धीम्या गतीने चेंडू. बॅट्स मात्र आधीच फिरली जात आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली गेले. स्कोर कार्ड धावा 35 35. 3 चेंडू अजूनही असतील. शेवटचे 3 बॉल. 3 मध्ये एखादा हवाई सभा इथून पाहायला मिळेल का की 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सरावली बस संघाचा. दोन डॉट बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल. धावफलका धावा 35 35 35 35. शेवटचे 2 चेंडू असतील. अनिल अथवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकदा मैल राकेश पुढे सरसावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अचूक फेकी. एकच मैल. फलकावर धावा 36 36 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. 36 धावा 36 रन स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल 36. इथून धावा रोखल्या गेल्या. विकेट क्रमांक आपण पाहतायत 3. षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा 36 37 लक्ष असेल विजयाकरिता. कुणाल 26 धावा जरूर पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड धावा 36 37 धावांचा लक्ष असेल विजयाकरिता. विनोदजी पवार साहेब उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. ऐकलंय चषक 2026 आपण पाहत आहेत. 37 धावांचा लक्ष असेल विजयाकरिता.
तेजस आणि वरुण जुना खेळाडू आहे. बॉलर जिंकल्याशिवाय बसणार नाही तो. अरे बस फक्त नावच सांगायची बस. बसला तर जिंकतील नाही तर मग चक्का मारल्या रिव्हर्स मारतात समोर मारणं चक्का आल्याचा दुसरा एक. चला मॅचला आता सुरुवात करायची आहे. 37चं लक्ष असेल समोर. 18 चेंडू 37 धाबा. सुनील चव्हाणचं कौतुक करेल. दोन मी काय माणूस चालला तरच मॅच पण जाऊ शकतो नाही तर काय नाही. निखिलच चालला तरी होईल. निखिल चालला पण निखिल अर्धवट साथ सोडून पलता नाही. भाई तो लांब बल्लेवाला आहे. लंबे रिस्क गोल आहे. बघ कट मारली. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. अजित गोलंदाज मार्कवर. राकेश आणि वरुण ही जोडी आपण पाहत आहात. 18 मध्ये 37चं लक्ष असेल. तुका पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एकदा मिळेल. एकेरीने श्री गणेश होतोय सरावली ब या संघाचा. 37चा पाठलाग असेल. वरुण पहिल्या बॉलवर सिंगल इथून कंप्लीट केले गेले. फलकार धावा आहेत 1. 37चं लक्ष असेल विजयाकरता. तेजसने राकेश आहे तो. राकेश आहे का? पुढील बॉल फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. हो 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 खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कुणाल तिथे होते. चौकार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 5 या अंकावर. वरून आपण पाहतात एका बाजूने दुसऱ्या बाजूने राकेश. स्कोर कार्ड दाबात 5. आरेकर हार्दिक निजाई. पुढील बॉल हो 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 अप्रतिम चेंडू. वेगवान मारा पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. फलकार धावा आहेत अगदी 5 या अंकावर. 37चा पाठलाग. 3 बॉलची समाप्ती आलाय. पुढील बॉल फलकार धावा 5. समोर वरून इनफिल्डच्या वरून निर्जनस्थळी चेंडू निघून जाईल. अनिकेत पुढे सरसावेल. एकदा मिळेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. चांगली पैकी पाहायला मिळाली परंतु 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि दोघांच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. 7 रन ऑन द स्कोर कार्ड. 37चा पाठलाग. मी काय बोलतो स्ट्राईकला कोण आहे सर? तो आता हा आहे वरुण आहे. वरुण आणि हेच का बॉलिंगला राकेश. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. काऊ कोणीच्या डोक्यावरनं षटकार येतोय वरुणच्या बॅटमधनं. फुलका धावा 13. अगदी सरासरीच्या दिशेने सध्या वाटचाल केली गेलंय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. वरुणच्या बॅटमध्ये आपण पाहतायत षटकार. फुल टॉस बॉल होता. 5 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 13. माहिती आहे 2 मिनिटं थांब. दाखवत नाही ना वाईट बी परत परत. हो माहिती आहे 2 वाईट टाकले. शेवटचा बॉल असेल. 13 रन्स. तिसरा वाईट. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एकदा मिळेल. एकेरीने षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा 14 बिनबाद. वाईट आलं म्हणून 28 झाला. टाकून रे श्वास का 14 धावा धाव फलकावर. स्ट्राईकला कोण आहे सर? क्या या ऐसा करता है तू. वरुण तो आणि नॉन स्ट्राईकला? तो आपला हा राकेश. ठीक आहे.
असं करू का आता परत बोलला आता 13 रन मानधन झाले कमी करू आम्ही. वरूनच्या. बॉलर तोच आहे जो आला होता तो हे नाव काय रे बॉलर गणेश गणेश कारभारी गणेश कारभारी आगरवाडी. अगरवाडी. गोलंदाज गोलमार्कवर गणेश. हो हो, चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, इथून डॉट बॉल येतोय. चांगले गोलंदाजी सुरुवात केली गणेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात, विकेट गमवला नाहीये. एक जमेची बाजू असेल, सुरुवात चांगली करून दिली. वरून आपण पाहत आहेत एक चौकार एक षटकार. धावफलका धावा 14. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा हो हो, यू मिस आय डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. नामी कपी बन्या. 14 धावा धावफलकार आहेत. षटक क्रमांक आपण पाहत आहेत. अगदी दुसरं मार्गस्थ. 15 रन्स. सोडणार नाही. बच्चा मागच्या मॅचचा बच्चाला समज दिली ते. हा यानेच बॅटिंग केली मागच्या मॅचमध्ये. यानेच बॅटिंग केली बच्चाने का? पहिल्या मॅचमध्ये आधीच्या मॅच. राहुलच मारला. मागच्या मॅच राहुल आलाय. मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त बॅटिंग केली होती. 14 धावा धावफलकावर. 37 लक्ष पाठलाग केला जातोय. समोर मारली. स्टेजवर कोणी मिळत आहे? जेव्हा गेली मी ते पण अन्न जेव्हा 14 रन्स. 14 धावा धावफलकार आहेत. पुढील बॉल एकट्याच्या रन दिल्या खाऊन जाईल परत. गणेश. धावफलका धावा 14. हो हो, पुन्हा एकदा बच्चा आऊट. लगातारचे 2 त्रिफलाची. राहुलला आल्या पावली मात्र माघारी परतवलं गेलंय. गॉन. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. संघ अडचणीत असताना संकट मोचक ठरला होता राहुल. इथून तेजस मैदानच्या आतमध्ये जातोय. धावफलका धावा 14. गणेशने चांगली गोलंदाजी केलंय. बाउंड्री. तेजस फिल्डिंगला कोण आहे ह्यो? ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभाग. गुरुद्वार गांधी घालून बॉल घालवला. धावफलका धावा 14. 37 चा पाठलाग. 9 चेंडू 23 चं लक्ष समोर असेल. गणेश चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये आणि 2 त्रिफलाचित केल्यात. हॅट्रिकची संधी असेल. यावेळेस तेजसने आल्या आल्या मात्र खडे स्ट्रोक खेळला गेलाय. षटकारांकरिता 6 धावा. धावफलका धावा 20. 20 धावा धावफलकावर. अजूनही 17ची गरज असेल. येणारे 8 चेंडू. 18-52. 8 बॉल 17ची आवश्यकता. तेजस. पहिल्या 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नव्हती. 4थ्या बॉलवर प्रहार केला गेलाय. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर. तेजस पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. हो हो, सुंदर झेल अनिकेतच्या माध्यमातून. तेजसला परतावा लागेल. स्कोर कार्ड धावा आहेत 20. 2 गडी बाद. 3 बाद करा. 3 विकेट्स. काय जबरदस्त गोलंदाजी केली. गणेशचं कौतुक करावं लागेल. आधीच्या बॉलवर षटकार ठोकला गेला, त्यानंतर विकेट परिपूर्ण केला गेलाय. धावफलकार धावा आहेत आपण पाहतात 20 रन्स. निखिला गुटवा लागला एक साइड से. एक विकेट गेला ना. किती झालं 60. 56 झाले. आता पाहिजे 46 पाहिजे. 17-46. हा ते बी पण एकटा मारलेला त्याने काढला. मी चिपक गेला. 20 धावा 17ची गरज. 7 बॉलचा काही शेष आहे. उज्ज्वल आलाय नवीन फलंदाज. 17ची आवश्यकता. 7 चेंडू आहेत.
उज्ज्वल 7 बॉल 17ची आवश्यकता. शेवटचा चेंडू असेल वरुण. गणेश आपण पाहत आहेत चांगली गोलंदाजी. 3 विकेट घेतल्या आणि 6 धावा खर्च केल्यात. 5 बॉल अगदी समाप्त एकेर. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हर मधला असेल. धाव फलका धावा 20. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. विकेट क्रमांक 4 या ओव्हर मध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी केली. गणेशचं कौतुक करावं लागेल. जरी 6 धावा खर्च केल्यात 4 महत्वाचे विकेट गारद केल्यात. आता येणारी 6 बॉल 17ची आवश्यकता. निलेश नाव टाक निलेश. निलेश हे बघ कोण आहे याच्या टीमवाला फुटबॉल की पडलं चलो दे अंतिम षटक असेल. 6 बॉल मध्ये 17ची आवश्यकता. इसलिए बैट कहीं अपनी भी जाऊं उधर ग्राउंड में कॅमेरात नव्हता काय पाहिजे सुहास हे बघ नाही बॉल गेला बॅट्समन निलेश आलाय. निलेश आलाय. 6 बॉल मध्ये 17ची आवश्यकता असेल. गोलंदाज मार्क आलाय गोलंदाज सुहास. सहा मध्ये 17चं इक्वेशन असेल. निलेशवर जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत राकेश कडे क्षमता आहे. 6 बॉल मध्ये 17ची आवश्यकता. असा का सोडेल तो भरोसा नाही तू काय वेळा बघत ठेवलो चला 6 बॉल 17ची आवश्यकता. नो बॉल आहे तिकडे पुढील बॉल 39 पाहिजे. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. धाव फलका धावा 21 या अंकावर. 21 धावा धाव फलकावर. 16ची अजूनही गरज असेल. येणारे 6 चेंडू. सुहास इथून या धावा डिफेन्स करेल का की राकेश आणि निलेश मॅच फिनिश करतील. क्षेत्ररक्षक पुढे येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अगदी चांगली फेकी. अनिकेत एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आपण पाहत आहेत. एक सुंदर झेल त्यांनी परिपूर्ण केला होता. धाव फलका धावा 22 रन 22. 15ची आवश्यकता. येणारे 5 चेंडू. 5 बॉल 15ची गरज. निलेश कडे संधी असेल. 5 चेंडू 15ची आवश्यकता. पुढील बॉल सुहास समोर निलेश. अरे अजगर पकडलेला मागं पटवला. 5 चेंडू आणि 15ची गरज असेल. त्यांचं चालू आहे. ट्वी नेटवर गेलंय. पुढील बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अगदी 24 धावा धाव फलकार आहेत. 4 मध्ये 13ची आवश्यकता. 4 बॉल 13ची आवश्यकता. पुढील बॉल सुहास. फुल टॉस बॉल इनटू द गॅप मध्ये. चेंडू होईल फरार. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकारण करिता 3 चेंडू आणि 9ची आवश्यकता. मॅच जवळ येतोय. अप्रतिम दोन्ही फलंदाज चांगली भागीदारी रचतायत. निलेशवर जबाबदारी असेल मॅच फिनिश करण्याची. 3 चेंडू 9ची गरज. स्कोर कार्ड धावा 28. 28. नाही याला नेटवर नाही चालू आहे. 3 चेंडू मध्ये 9ची आवश्यकता. हे 2 बॉल खूप महत्वाचे असतील दोन्ही संघासाठी. इथून एखादा डॉट बॉल चौकार पाहायला मिळेल का. 3 चेंडू मध्ये 9ची आवश्यकता. पुढील बॉल
बॅटची एज जरूर लागलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून धावबाद होण्याची संधी निलेशला परतावा लागेल. आता 2 चेंडू आहेत, 9 ची आवश्यकता. दोन चेंडू आहेत, 9 धावांची आवश्यकता. मंगेश इथून मॅच फिनिश करून देईल का राकेश? 2 बॉल 9 ची आवश्यकता. मंगेश फायजीच आहे तो, येतच नाही तर काय ग्राउंडवर. त्यांचं कसं चालू आहे? वायफाय चालू आहे. वायफाय छोटा. चला 2 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता असेल. स्कोर कार्ड धाब्या 28-28. बंद कर परत चालू कर. चला 2 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. हा चेंडू खूप निर्णायक असेल. इथून एखादा चौकार येईल, मॅच मध्ये संधी असेल. वाईट बॉल पंच दर्शवतायत. आता 2 चेंडू आणि 8 ची गरज असेल. 2 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता. धावफलका धावा 29-29. 2 बॉल 8 ची गरज. 12 बॉल 26 पाहिजे. पुन्हा एकदा उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. राकेशच्या खेळला पूर्ण विराम लागताना आता 1 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. 1 चेंडू 8 धाब्यांची गरज असेल. चला वाढीव संघाचा कॅप्टन आपण इथे यायचा आहे. पंकज काय रे? 1 बॉल 8 ची गरज असेल. मंगेश 24 दोन काढले आधी का चान्स तोच अंबर मंगेश आलाय. चालला ना, दुसरा कोण केला? मुका करेल हो. हे त्या नाव काय? अमोल 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 मला लागते ना. अमोल 1 बॉल 8 ची आवश्यकता. इथून प्लेन डिलिव्हरी करावी लागेल, लिगल डिलिव्हरी करावी लागेल. जरी षटकाराला तरी मॅच जिंकतोय 6 त्रिमूर्ती पेनन. शेवटचा बॉल आहे, 8 ची आवश्यकता. इथून वेल प्लेड असेल त्रिमूर्ती पेनन संघ. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. जिंकल्या तर संपलं. कोण? पप्पा मोर्या ना. हा बकामध्ये जिंकले. तेच ना आले ना. 6 आली. 20 पाहिजे. 3 वगैरे आहे. तिकडून दोन मारून दिला. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. शेवटचा मॅच असेल आजच्या दिवसातला.